नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत अगदी सोप्या पद्धतीने वरण। त्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण धने, जिरं, कांदा, हळद आणि ओलं खोबरं मिक्स करून घेत आहोत। ते सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे धुवून, त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून आणि मिरची टाकलेली आहे। त्याच्यासोबत आपण पाणी पण ॲड करतोय आणि हे कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। इथे आपलं वाटण आणि डाळ दोन्हीही रेडी आहे। इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। इथे मी मोहरी टाकते, त्यानंतर मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता आणि मिरची टाकायची आहे आणि हे व्यवस्थित फोडणी करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटलेलं वाटणसुद्धा टाकायचं आहे आणि ते मिनिटभर आपल्याला परतवायचं आहे तेलावरती व्यवस्थित। वाटण तेलावरती व्यवस्थित शिजलं की त्याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती पण इथे आपल्याला ॲड करायची आहे। डाळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये जशी आपल्याला डाळ पातळ घट्ट हवी असेल त्या प्रमाणात आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे। पाणी ॲड केल्याच्यानंतर एक उकळ आली की त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्याच्यानंतर परत एक उकळ काढून आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची। तयार आहे आपलं बनवून अगदी सोप्या पद्धतीतलं वरण।